अय अय कुठं चाललीस ग रुसून? कुठं चाललीस? चालले रुसून माझ्या मायबापाकडे. कुठं? माझ्या मायबापाकडं. इकडे काय तू मायबाप? चालले इकडं. इकडे राहणार काय? हा? हा मग तुम्ही तर मला सणाला साडी घेणार, कुठे झोका बांधून देणार. त्या बाबीला झोका बांधा म्हणलं, का बांधला नाही झोका तुम्ही? अगं ह्या बाबळीला जोका बांधाय गेले हो. हा. बघा मित्रांनो, ह्या बाबळीला काट किती आहेत बघा तुम्ही. मग आणि ह्या बाबळीला जोका बांध म्हणती नाही का, माझ्या अंगाचं साल पड जायचं तुला जोका बांधायला. मग झोका आता मान असतो झोक्याचा हे पंचमीला. मग कुठे एखाद्याला घरात पत्र्याला बांधून दिला असतं थोडासा. पत्र्याला बांधून देऊ होय. म्हणून तू इकडे आलीस होय रुसून मी रुसून आले इकडं आता. आणि चालली म्हणती माय बाप्पाकड. मग आता मायबापा जाणार, मग तिकडे गेलं झोकाच खेळायला. भरपूर बांधले ते नदीला सगळ्या. तुम्हाला माहिती ना तिकडे झाड आहेत म्हणून. अगं स्वयंपाक करायचा आहे. नाही जायचं मला स्वयंपाक. चल तुला चल म्हणतोय ना तुला. नाही नाही यायचं ना मला म्हणलं चल, ना. चल. नाही यायचं मला चल म्हणलं ना. पटकून चल. नाही यायचं. चल नग नग. रागाला येऊ नये. बर बर तसं नाही. रागाला येऊ नाही नये. येत चल राग, वळू चल नका, चल मला पडन बिडन. चल चल तसे रागाला येऊ नको. घरी बांधून देत तुला जोका. हो. त्याला बाबळीला काटायतले हा. पण किती मजा आली असते बाबेला झोका आपण बांधलं. काटायत मारण्याचं तुला गोडीनं सांगितलं कळतंय का? नाही बरं कळत मला, चाललेली. तिच्या आईला. आता दावं बी नाही तर पुण्यात कशाचा जोका बांधावा. बाई साडी तरी आणखी एखादी तुला साडीचा बांधून देतो जोका. त्यानं चावलं बरं का मला. अगं तू साडी तरी आणखी एखादी जोका बांधून देतो तुला साडी फाडून. दावं बी नाही इथं.